छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखान्यात आगडोंब 6 कामगारांचा होरपळून मृत्यू तर वाळूज एमआयडीसी परिसरामधली घटना। राज्यात कोरोनाचे 172 नवे रुग्ण, ठाण्यामध्ये सर्वाधिक 36 रुग्णांची नोंद, तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक। अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा। मुंबईमध्ये आज महास्वच्छता अभियान, गेटवे ऑफ इंडिया पासून होणार मोहिमेला सुरुवात, तर मुख्यमंत्रीही होणार सहभागी। देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी, हॉटेल रेस्टॉरंट्स व्यवस्थापन सज्ज, समुद्रकिनारे सुद्धा पर्यटकांनी गजबजले। मद्यप्रेमींची पार्टी जोरात, आज दारू दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, तर मद्यप्रेमींसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा हा निर्णय। च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस प्रशासन सज्ज, दारू पिऊन गाडी चालवणं तसंच धिंगाणा घातल्यास कारवाई होणार। मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त, समुद्रकिनारे सुद्धा सुरक्षा वाढवली। सेलिब्रेशनसाठी घराबाहेर असणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्यरात्री विशेष लोकल चालवण्यात येणार। मध्य आणि हार्बर रेल्वेसह एकूण 12 विशेष लोकल धावणार। राज्यातील अनेक मंदिरं दर्शनासाठी 24 तास खुली राहणार, तर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा। ठाणे शहरात महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी, नववर्षाच्या स्वागताचे लावले बॅनर्स, येणारं वर्ष निवडणुकीचं असा खास उल्लेख।